नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत काजू कोलंबी कोरमा. आणि त्याच्यासाठी मी इथे काजू घेतलेले आहेत. कच्चे काजू कापून त्याच्यातून गर काढून घेतलेले आहेत. इथे कोलंबी घेतलेली आहे. मसाला तयार करण्यासाठी मी इथे लाल मिरची 5 ते 6 लाल मिरची आणि 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा खसखस घेतलेली आहे. 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. 1 टोमॅटो घेतलेला आहे. 2 मोठे बटाटे उकडून साली काढून कुस्करून ठेवलेले आहेत. इथे गरम मसाला, हळद आणि आपला मिक्स मसाला घेतलेला आहे. आलं लसूणची पेस्ट घेतली आहे 1 चमच. फोडणीसाठी तेल, चवीप्रमाणे मीठ, लागेल तर पाणी आणि गार्निश करण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे. मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा, म्हणजे 2 कांदे आहेत, टोमॅटो व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आपण कांदा आणि टोमॅटो तेल न वापरता भाजून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच आपण लाल मिरची, खसखस आणि सफेद तीळ टाकणार आहोत. हे पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि ह्याची थंड झाल्यानंतर पेस्ट बनवून घेणार आहोत. ही लाल मिरची मी फक्त कलरसाठी वापरलेली आहे. त्याच्या बदली तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल. आता आपण ह्याची पेस्ट तयार करून घेऊया. आपली पेस्ट बनवून झालेली आहे. आता आपण फोडणी टाकणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 ते 3 चम्मच तेल टाकते. इथे तुम्ही साजूक तूप किंवा बटर वापरलात तरी चालेल. त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी किंचित हिंग. त्याच्यानंतर आपण तयार केलेली पेस्ट त्याच्यामध्ये टाकणार आहोत. छान मिक्स करून घेऊया. दोन ते 3 मिनिटं छान शिजवून घेऊया. मसाला आपला छान शिजतोय. त्याच्यामध्ये मी 2 चम्मच साजूक तूप टाकते. त्यातच आपण मसाले टाकून घेऊया. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, म्हणजे मिक्स मसाला. मैत्रिणींनो, तुमच्याकडे जो पण मिक्स मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. नसेल तर लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल आणि थोडा गरम मसाला वापरा. आता हे छान आपण असं तयार करून घेतलेली आहे ग्रेव्ही. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं नव्हतं इन्ग्रेडियंट्समध्ये, त्यातच मी 2 ते 3 चम्मच दही टाकते. इथे तुम्हाला जर वाटत असेल योग्य तर तुम्ही कोकम वापरू शकता किंवा चिंचेचा कोळ वापरला तरी चालेल. मी ह्याच्यामध्ये दही वापरलेलं आहे. छान मिक्स करून घेतले. आता त्याच्यामध्ये मी कोलंबी टाकते, काजू व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यामध्ये हे जे आपण वाटण तयार केलेलं, पेस्ट तयार केलेली, त्याचं पाणी घालते.
त्याच्यामध्ये तुम्हाला अजून ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. आता मी याच्यामध्ये आपलं हे उकडून घेतलेला बटाटासुद्धा टाकते. आणि हे आता आपण 5 ते 7 मिनटं छान असं सगळं एकत्र शिजवून घेणार आहोत. त्यातच मी चवीप्रमाणे मीठ टाकते आणि व्यवस्थित झाकून ठेवते. 5 ते 7 मिनटं आपण शिजवून घेऊ. बघूया 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. मस्त छान असा सुगंध करायचा आहे. एवढ्या वेळात आपली कोलंबी पण शिजलेली आहे. मी आता स्लो करते स्टोव. आपण फास्ट गॅसवरती शिजवून घेतलेत 5 ते 7 मिनटं. आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि दही तर टाकलेलंच आहे, पण मी थोडंसं कोकमाचा रस पण टाकते. कोलंबी असल्यामुळे आंबटपणा टाकायला पाहिजे. छान मिक्स केलंय. आता आपण 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती छान असं शिजू देऊया. 3 मिनटं झाली आहेत. बघूया. मस्त छान असा आपला काजू कोलंबी कोरमा तयार आहे. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. हा काजू कोलंबी कोरमा आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर, नान, रोटी कशाबरोबर पण खाऊ शकतो. दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात सुद्धा खाऊ शकतो. अशा पद्धतीने आपला काजू कोलंबी कोरमा तयार आहे.